ठाणे लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारार्थ आज नवी मुंबई भाजपा जिल्ह्याच्या वतीनं कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती। मोदीजींना पंतप्रधान बनवण्याकरिता 400 पार जागा जिंकण्याचं ध्येय प्राप्त करण्यासाठी नरेश म्हस्के यांना मताधिक्याने जिंकून देण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला। नायकांएवढा मनाचा मोठेपणा कुणाकडेच नसून त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवतोय। मला विजयाची खात्री असून मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी म्हस्के एक साधन आहे। नाईक साहेबांचा विश्वास सार्थ ठरू असं नरेश म्हस्के म्हणाले। आणि माननीय गणेश नाईक साहेब यांनी सगळ्यांना कामाला लागण्याचे आदेश दिलेले। काही नाराजगी होती याच्या अगोदर ही सर्व दूर झालेली आहे आजच्या बैठकीनंतर। आपण कुठेतरी कधी पण पुढचा विचार करूया। जर नाराजगी असती तर गेले 2 दिवस गणेश नाईक साहेब, संपूर्ण नाईक फॅमिली, भाजपचे नगरसेवक, भाजपचे पदाधिकारी भर उन्हामध्ये रस्त्यावर उतरलेच नसते। त्यामुळे नाराजगी आणि ह्याचा विषयच नाही आहे। सगळे अब की बार 400 पार याकरता सगळेजण काम करत आहेत। 140 करोड जनतेचा एकमेव उमेदवार आहेत ते म्हणजे नरेंद्र मोदी साहेब। आता ही जी बैठक सुरू होती हे एकजूट आहे म्हणूनच ही बैठक आहे ना। आज जागोजागी काल माझे सत्कार करण्यात आले, माझा जयघोष करण्यात आला। उन्हामध्ये 3-3 तास आम्ही एखाद्या ठिकाणी लेट गेलो, त्या ठिकाणी सर्व कार्यकर्ते वाट बघत बसले होते की एकजुटीचं निशाण आहे का आणखी काय। सर्व कार्यकर्ते एकत्र गेले 2 दिवस एकत्रपणे या ठिकाणी रॅलीमध्ये सहभागी झाले होते। रॅलीमध्ये सगळे एकत्रपणे शेवटपर्यंत होते। सत्कार एकत्र केले जात होते। शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, रासप, RPI सर्व नेते व्यासपीठावर होते। दिवस फार कमी आहेत। संपूर्णपणे 6 विधानसभा मतदारसंघ आहे। त्यामुळे आता मेळाव्यांपेक्षा आम्ही लोकांच्या भेटीगाठीला जास्त महत्त्व देतो। पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याकरता महायुतीच्या सर्व घटकांनी जो निर्धार व्यक्त केला आहे, आपकी बार 400 पार, बार मोदी सरकार, त्या अनुषंगानं श्री नरेशजी म्हस्के यांची नेमणूक उमेदवार म्हणून झाल्यानंतर सुरुवातीला नैराश्य होते, हे तुम्हाला लपलेलं नाही। पण त्याच्यानंतर आम्ही या कार्यकर्त्यांमध्ये स्पष्टता दिली, त्या लोकांना त्याचं महत्त्व समजून सांगितलं। आणि आज नवी मुंबईतला भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता सर्वार्थानं त्या ठिकाणी कामाला लागलेला आहे। भविष्यकालामध्ये येणाऱ्या चांगल्या सर्व गोष्टी घडण्याकरता ही महायुती मजबूत राहिली पाहिजे आणि म्हणून त्याकरता नरेश म्हस्के यांचं निवडून जाणं गरजेचं आहे। त्याकरता सगळ्यांनी कामाला लागावं अशा प्रकारचं आव्हान कार्यकर्त्यांनी केलं। परवा दिवशी माननीय एकनाथ शिंदे यांनी बेलापूर विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही एकत्र त्या ठिकाणी रॅली केली। त्याच्यानंतर काल ऐरोलीमध्ये केली। सर्वच ठिकाणी नगरसेवकांनी नरेशजी म्हस्केंचं स्वागत केलं आणि कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह बघून निश्चितपणे कार्यक्षम कार्यकर्ते काय स्ट्रॅटेजी आखली, कारण कमी दिवस स्ट्रॅटेजी काय नाही, जिंकून येणं हीच एकमेव स्ट्रॅटेजी, ही टार्गेट जिंकून येणं। महाराष्ट्र न्यूज 24 साठी अनिश बाबर, नवी मुंबई।